तेरा करे दास तेरा ये पुकार कहीं से, नाम तेरा गुणगान तेरा तेरे कानों में बढ़ जाए कहीं से। बांस तेरा और धाम तेरा मुरली की धुन बज जाए कहीं, आश्वास तेरा हो साथ तेरा बस ये जीवन तर जाए कहीं से। मैं सुना के संसार का था घनश्याम भेंट कर दूं, गुनों से है परे जो पीढ़ा बता के जब सुजल नेत्र कर दूं। मैं जब चूर बैठा पीढ़ा बताऊं तेरे अलावा किस शरण जाऊं, मन में ये एक बस बात ला के दुख तेरे नाम कर दूं। मधुसूदना मधुपूतना का जैसे किया था तुमने, तुम बने थे सारथी मुझ पार्थ के जीवन साधा तुमने, वैसे ही करुणा का एक धनुष बना और कृपा बाण से युक्त सदा वर्षा बाण की करो जैसे वो युद्ध करे तुमने। अब मैं कर्तव्यों से विमुख पड़ा, गांडीव हाथ से छूट रहा, शरीर कांपता दृश्य देख मेरा देह का है हर रोम खड़ा। एक शव मेरी बुद्धि भ्रम में रह न सकूं अति और खड़ा, रूप में है माना अब हे श्याम आओ तेरी शरण पड़ा। मुरली धर आओ विपदा घिर आई, मुरली धर आओ विपदा घिर आई। अर्जुन बोले राह दिखाओ गिरधारी, संकट हर लो जपता हूँ बस नाम तेरा। कृष्णा है वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णा है वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणत कलेश नाशाय यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। अशा प्रकारे आपले सर्व राज्य वैभव गमावल्यानंतर त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवासाची शिक्षा देण्यात आली। याच वनवासाच्या दरम्यान एकदा हे 5ही पांडव वनात फिरत असताना युधिष्ठिराला तहान लागली। ये उन दिनों की बात है जब पांडव अपने 13 वर्षीय वनवास के दौरान वनों में विचरण कर रहे थे। उसी दौरान जब उन्हें प्यास लगी तो पानी का प्रबंध करने की जिम्मेदारी उन्होंने सबसे पहले सहदेव को सौंपा। सहदेव को थोड़ी दूर चलने पर एक जलाशय नजर आया तो वो वहाँ पानी लेने चले गए। जब वो पानी ले रहे थे तभी जलाशय के स्वामी अदृश्य यक्ष ने आकाशवाणी करके उन्हें रोका। आकाशवाणी हुई, रुक जाओ सहदेव, जलाशय में पानी भरने से पहले मेरे कुछ प्रश्नों का उत्तर दो। लेकिन सहदेव ने उस आकाशवाणी को अनदेखा कर दिया और जलाशय से पानी भरने लगे। ऐसे में यक्ष ने सहदेव को निर्जीव कर दिया। जब काफी देर तक सहदेव भाइयों के पास नहीं लौटा तो उसे तलाश करते हुए नकुल आया। यक्ष ने नकुल से प्रश्न किया लेकिन नकुल ने भी सहदेव की तरह यक्ष की बातों को अनदेखा कर दिया।
तब नकुल को भी यक्ष ने निर्जीव कर दिया। कुछ देर तक जब नकुल नहीं लौटे तो उसे खोजने एक एक करके अर्जुन और फिर भीम आए। उन दोनों को भी यक्ष ने निर्जीव कर दिया। तब अंत में युधिष्ठिर स्वयं उस जलाशय पर आए। तब अदृश्य यक्ष युधिष्ठिर के सामने प्रकट हो गए और आगाह करते हुए कहा, मैं व्यर्थ विवाद नहीं करता हूं युधिष्ठिर। धर्मराज हो, इतना तो समझते हो ना कि बिना किसी की अनुमति लिए किसी की वस्तु का प्रयोग करना चोरी है, और मैंने चोरों को दंड दिया है। परंतु तुमने यहां आकर ना मेरी संपत्ति पर दृष्टि डाली और ना मुझे युद्ध के लिए ललकारा। अभी तो तुमने मेरा आह्वान किया, इसलिए मैं तुम्हें एक अवसर देता हूं। मुझे मेरे प्रश्नों का उत्तर दो और मैं तुम्हारे एक भाई को जीवित कर दूंगा। बोलो, स्वीकार है? युधिष्ठिर शांत रहे और फिर यक्ष से अपना प्रश्न पूछने को कहा। मेरा पहला प्रश्न, मनुष्य का सबसे बड़ा धर्म क्या है? मनुष्य का सबसे बड़ा धर्म अपना लक्ष्य पूरा करना है। और उसका लक्ष्य क्या है? अपना कर्तव्य पूरा करना। उत्तम युधिष्ठिर, अब ये बताओ कि जल से पतला कौन है? जल से पतला ज्ञान है, जिसकी धारा अज्ञान की चट्टान को काट कर बहती है। भूमि से अधिक सहनशील कौन है? माता भूमि से अधिक सहनशील होती है। और आकाश से ऊंचा कौन है? आकाश से ऊंचा स्थान पिता का है। वायु से अधिक गति किसकी है? और भूसे के तिनकों से अधिक संख्या किसकी है? मन की गति वायु से अधिक तीव्र है और चिंता की संख्या भूसे के तिनकों से अधिक है। क्या है जिसके नाश से मनुष्य सबका प्रिय बन जाता है? क्या है जिसके नाश से मनुष्य सुखी हो जाता है? और कौन सा शत्रु है जो मनुष्य का नाश करता है? अहंकार के नाश से मनुष्य सबका प्रिय हो जाता है। कामनाओं के नाश से वो सुखी हो जाता है। और वो शत्रु जो मनुष्य का नाश करते वो क्रोध है। तुमने मुझे संतुष्ट किया युधिष्ठिर, मैं प्रसन्न हुआ। बताओ, तुम्हारे किस भाई को जीवित करूं? भीम को या अर्जुन को? ये दोनों महाबली हैं, तुम्हारी रक्षा कर सकते हैं। मनुष्य की रक्षा यदि हो सकती है तो केवल उसके धर्म से। और मेरा धर्म कहता है कि जो मेरे लिए सबसे पहले दांव पर लगा, जिसने मेरी प्यास बुझाने के लिए सबसे पहले अपने प्राण दिए, मेरा वो अनुज जीवित हो जाए। हमारी दो माएं हैं, एक माता कुंती का पुत्र मैं जीवित हूं और दूसरी माता मादरी का पुत्र। अति उत्तम युधिष्ठिर, जो विपत्ति में भी न्याय और धर्म का साथ नहीं छोड़े
वही सफल होता है। तुम अपनी परीक्षा में सफल हुए। आज मैं पूरा संसार जीत के, मेरे पांचों भाई मेरे साथ हैं, मुझे किसी की कामना नहीं। यथावकाश 12 वर्ष वनवास व विराट राजाकडे काढलेला 1 वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा हे पाचही पांडव आपलं खांडव राज्य आणि इंद्रप्रस्थ परत मागण्यासाठी श्रीकृष्णाला दुर्योधनाकडे पाठवतात, त्यावेळी दुर्योधन सुईच्या टोका एवढी देखील जागा मिळणार नाही असं श्रीकृष्णाला सांगतो. आता नाईलाज असतो. युद्धाशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. सर्वांनाच याची कल्पना असते की या युद्धामध्ये ज्यांच्या बाजूने श्रीकृष्ण आणि त्यांची नारायणी सेना आहे तोच पक्ष जिंकणार आहे. म्हणून अर्जुन आणि दुर्योधन दोघेही श्रीकृष्णाकडे मदत मागण्यासाठी जातात. ये चलिए तो सो रहा है, प्रतीक्षा करनी होगी. माधव विश्राम कर रहे हैं, जगाना उचित नहीं होगा. तुम्हें आने में तनिक विलंब हो गया अनुज. तनिक विलंब. नारायणं नमस्कृत्य कब आए पार्थ? मुझे तो तुम्हारे आने का भान ही नहीं हुआ. आप विश्राम कर रहे थे माधव, इसलिए जगाना उचित नहीं समझा. और तुम नीचे क्यों बैठे हो? इधर आओ, मेरे समीप आकर बैठो. माधव, मैं यहाँ आपका युद्ध के लिए समर्थ. अरे ठहरो, यहाँ पे पहले मैं आया तो समर्थन मांगने का अधिकार मेरा है. वासुदेव, मैं यहाँ अर्जुन से पूर्व उपस्थित हुआ हूँ, इसलिए समर्थन मांगने का अधिकार पहले मुझे मिलना चाहिए. दुर्योधन सत्य कह रहा है माधव. मुझसे पूर्व ये यहाँ उपस्थित था, तो आपके पीछे बैठने के कारण आप इसे देख नहीं पाए. समर्थन का पहला अवसर दुर्योधन को ही मिलना चाहिए. कुछ समझ में आया दुर्योधन? कुछ मांगने के लिए अहंकार नहीं, विनम्रता होनी चाहिए. कहो, क्या चाहिए? मैं चाहता हूँ कि महायुद्ध में द्वारका हम कौरवों का समर्थन करें. ठीक है, तथास्तु. तुमने कहा कि कौरवों को द्वारका का समर्थन मिलना चाहिए, परंतु नीति अनुसार हर कुरु संतान कौरव है और पांडव भी उसी कुरु वंश के हैं जिसके लिए तुमने सहायता की मांग रखी है. मैं द्वारिका की शक्ति को 2 भागों में विभाजित करूंगा. एक ओर होगी मेरी शक्तिशाली नारायणी सेना जो कभी पराजित नहीं हुई, और दूसरी ओर केवल मैं अकेला और निहत्था. मैं वचन देता हूं, किसी भी परिस्थिति में मैं इस युद्ध में अस्त्र नहीं उठाऊंगा.
ना ही धनुष, ना गदा, ना खड़ग, ना ही सुदर्शन चक्र। मैं किसी भी अस्त्र का प्रयोग नहीं करूंगा। माधव, आप अस्त्र उठाएं या ना उठाएं, मुझे मेरे पक्ष में केवल आप चाहिए। अब समझा मैं। ये 12 वर्ष के वनवास में तुम्हारा क्षत्रिय गुण ही नहीं, तुम्हारी बुद्धि भी हर लिए मूर्ख। स्वयं मेरे गले में विजयश्री की माला पहना दी तुमने तो स्वयं अपनी पराजय का मार्ग चुन लिया। इतनी विशाल, शक्तिशाली, अपराजय सेना को ठुकराकर मैंने निर्णय ले लिया है कि मुझे क्या चाहिए। कौरवांना श्रीकृष्णांची नारायणी सेना मिळाली यातच फार आनंद वाटला. पांडवांचं राज्यच काय, पण 5 गावही द्यायला दुर्योधनानं साफ नकार दिला होता. श्रीकृष्णाचे युद्ध टाळण्याचे केलेले सर्व प्रयत्न दुर्योधनाने निष्फळ ठरवले होते. कौरव पांडवांचे युद्ध आता निश्चित झालं होतं. कुरुक्षेत्र ही रणभूमी ठरली होती. युद्धात ज्या बाजूला धर्म आहे त्या बाजूचा जय होईल असं भाकीत व्यासमुनींनी केलं होतं. पांडवांचं सर्व सैन्य, पायदळ, घोडदळ, गजदल, रथदल, वेगवेगळे योद्धे, अतिरथी, महारथी कौरवांच्या अफाट सैन्य दळासमोर उभे ठाकले. पांडवांपेक्षा कौरवांचं सैन्य 1.5 पटीनं जास्त होतं. कौरवांच्या सैन्यात भीष्म, द्रोण, कृप असे पांडवांचे महागुरु होते. प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का
प्रचंड। दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव या कि हार का वो भाव तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो या कि केसरी हो ताल तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। मान मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। युद्धाची सर्वांनी जय्यत तयारी केली होती. कौरव आणि पांडव दोघांच्याही बाजूने महारथींनी आपापले शंख फुंकून वातावरणामध्ये युद्धासाठीचा जोश निर्माण केला. सर्वजणच आता युद्धासाठी तयार होते. त्याच वेळी अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ युद्धभूमीच्या मधोमध रथ घेऊन जाण्याची विनंती केली. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने त्यांची ही विनंती मान्य करून रथ कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा केला. समोर कौरवांकडून लढणाऱ्या आपल्या पितामह भीष्म आणि गुरु द्रोणांना पाहून अर्जुन स्तब्ध झाला. मी युद्ध केलं तर हे सर्वजण माझ्या हातून मारले जातील असा भ्रम निर्माण होऊन मी माझ्या भावंडांना आणि वडीलधाऱ्यांना मारणार नाही असं म्हणून अर्जुनाने आपलं धनुष्य टाकून दिलं आणि मी युद्ध करणार नाही असं गोंधळलेल्या अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं. टीचर, पुढे काय झालं? श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं? मला माहितीये तुम्ही पुढची गोष्ट ऐकायला खूप उत्सुक आहात, पण त्या अगोदर मला सांगा, आतापर्यंत तुम्ही जी गोष्ट पाहिली त्या गोष्टीतनं तुम्हाला नेमकं काय कळालं? तुम्हाला काही प्रश्न पडलेत का? त्याचा तुमच्या रोजच्या जीवनाशी काही संबंध वाटतोय का? तुमचंही या गोष्टीतल्या पात्रांसारखं काही होतंय का? त्या पात्रांचे कोणते गुण तुम्हाला लक्षात येत आहेत? मला ना त्या अर्जुनाच्या लक्षवेध प्रसंगातून कळतंय की फक्त करायचा म्हणून अभ्यास केला की काही उपयोग होत नाही, रट्टा मारून तर नाहीच नाही. खरा अभ्यास तोच जो अर्जुनाने केला, म्हणजे पूर्ण लक्ष केंद्रित करून त्याने आपल्या कामाकडे लक्ष दिलं. मला असं वाटतंय योग्य वेळी योग्य विषयावर योग्य पद्धतीने फोकस करणं महत्वाचं आहे. टीचर, मला युधिष्ठिरला खूप न्यायी वाटला. त्याच्यासारखाच सर्व बाजूंनी विचार करून सारासार पद्धतीने वागणं मला महत्वाचं वाटलं. टीचर, माझं ना कधी कधी खूप कन्फ्युजन होतं. माझं मन नेहमी सांगतं की हातात मोबाईल घ्यावा, पण नंतर असं वाटतं की मी चूक केली. माझा गोंधळ होतो तेव्हा. अरे वा, तुम्ही तर खरंच मनापासून गोष्ट ऐकताय. त्यामुळे तुम्ही तुमचं मतही मांडताय आणि प्रश्नही. बघ आता, तुला जो प्रॉब्लेम आहे ना, असाच एक प्रॉब्लेम त्या गोष्टीतही आलाय. युद्धासाठी दुर्योधन श्रीकृष्णाच्या नारायणी सेनेची निवड करतो आणि अर्जुन श्रीकृष्णांची. एकानं तात्पुरता आनंद पाहिला आणि दुसऱ्याने दूरदृष्टी ठेवली. आता तू विचार कर की जेव्हा मोबाईल तुला घ्यावा वाटतो तेव्हा तू तात्पुरता विचार करतोय का दूरदृष्टीने? लक्षात ठेव, आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर निवड योग्य करणं खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी योग्य आणि अयोग्य यातला फरक कळणं हे गरजेचं असतं. टीचर, तुम्ही आता हा शब्द वापरला ना गरज, त्यावरून मला एक लक्षात आलं. तुम्ही अचानक गोष्ट थांबवलीत आणि आम्हाला तर गोष्ट ऐकून घेण्याची उत्सुकता वाटत होती. म्हणजे
आम्हाला गोष्ट ऐकण्याची गरज निर्माण झाली आणि त्यासाठी आम्ही आवश्यक ते प्रयत्न करतोय, म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमच्याशी संवाद साधतोय. अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही सर्वांनी गोष्ट ऐकून त्यावर चिंतन केलंय. तर आता मला सांगा, गोष्टीतल्या पात्रांनी आपापलं कर्तव्य पालन करून त्यांचं काम केलं. तुमचं काम काय आहे बरं? आमचं काम? आम्ही कुठं काय काम करतो टीचर? आम्हाला येऊन जाऊन अभ्यासच तर करायचा असतो आणि तोच तर आवडत नाही. मग तुला काय करायला आवडतं? मला ना टीचर तबला वाजवायला आवडतो. तो तबला वाजवताना तुम्ही अभ्यास केला होता का रे? टीचर, मला पहिल्यांदा ना बेसिक ताल समजून घ्यायला लागले. पुढे जाऊन त्याचा सतत सराव करावा लागला. मग कोणत्या वेळी काय वाजवायचे ते समजायला लागले आणि हळूहळू आवड निर्माण झाली. अरे, तू जे केलं यालाच तर अभ्यास म्हणतात ना. पहिल्यांदा तू स्वतः त्या गोष्टीत इंटरेस्ट निर्माण केला आणि नंतर सतत सातत्याने सराव केला. लक्षात ठेव, तांब्या पितळेची भांडी एकदा घासून पुरत नाहीत. त्यावर रोज हात फिरवला तरच ती स्वच्छ राहतात. आपले आई बाबा रोज कामाला जातात, रोजचा 7-8 तास काम करतात आणि आपलं कुटुंब चालवतात. आणि आपणही रोज जर का 7-8 तास शाळेत आणि अभ्यासासाठी देत असू तर अभ्यास करणं हे आपलं काम आहे की नाही याचा तुम्हीच विचार करा. पहा, फक्त परीक्षेत चांगले मार्क पडावेत म्हणून जर तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यामुळे कदाचित तुमचा आजचा फायदा होईल, पण पुढे काय? तो अभ्यास आपल्या जीवनात उपयुक्त ठरेल का? त्यासाठी तो पुरेपूर समजावून घेणं खूप गरजेचं आहे. टीचर, मी तर खूप ठरवतो मला अभ्यास करायचा, पण नेमकं काय करायचं हेच मला कळत नाही. माझा वेळ कुठे जातो हेच समजत नाही मला. त्यासाठी नियोजन करायला हवं. अभ्यासाची वेळ, किती वेळ अभ्यास करायचा आहे, अभ्यास कुठे करायचा, रिलॅक्स होण्यासाठी थोडा वेळ देणं, खेळासाठी किमान 30 मिनिटं देणं, या सगळ्या गोष्टी नियोजनात असणं गरजेचं असतं. तुला सांगते, पहिल्यांदा अभ्यासाचं वेळापत्रक बनव. रोज रात्री जो अभ्यास केला त्याची अर्धा तास तरी उजळणी कर. टीचर, पण अभ्यासासाठी कुठली पद्धत फॉलो केली पाहिजे बरं? पहिली गोष्ट ही लक्षात ठेवायची की अभ्यास करणे कुणालाही चुकलेले नाही. आयुष्यात यशस्वी होण्याची त्रिसूत्री लक्षात ठेवा. चांगला विचार, योग्य वागणं आणि सखोल अभ्यास. जगात कोणतंही काम करा, त्याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. हे सगळं लक्षात आलं ना म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्याची गरज भासेल आणि मग सुरू होते अभ्यास कसा करायचा याची धडपड. पहिली गोष्ट, पहिल्यांदा वाचा आणि त्यावेळी पुस्तकातले मुद्दे अंडरलाईन करा. दुसऱ्यांदा पुन्हा वाचा आणि यावेळी मात्र त्याचे मुद्दे नोट्स रूपात काढा. आणि तिसऱ्यांदा त्या टॉपिकवर आधारित स्वतःलाच काही प्रश्न विचारा. आणि जर तुम्हाला तो टॉपिक स्वतः शिकवता आला म्हणजे तुम्हाला ती गोष्ट, तो मुद्दा पूर्ण समजला असे लक्षात घ्या. शेवटी कुठलीही गोष्ट स्वतःहून करून पाहिली की ते ज्ञान आपल्या जवळ कायमस्वरूपी राहते. टीचर, पण काही विषयांसाठी ना मला कळतंय पण वळत नाही असं होतं. मी कितीही स्वतःला सांगितलं तरी तो सब्जेक्ट मला आवडतच नाही. अरे, यासाठी एक युक्ती आहे. तुला जो सब्जेक्ट आवडत नाही त्या सब्जेक्टचा टॉपिक टीचर शिकवायच्या अगोदर पहिल्यांदा वाच आणि जेव्हा टीचर तो टॉपिक शिकवतील त्यावेळी टीचरला प्रश्न विचार. स्वतः त्यातले डाऊट्स काढ. पुस्तका व्यतिरिक्त त्या टॉपिक बद्दल नवीन माहिती गोळा कर. तू जेव्हा टीचर बरोबर जसा संवाद त्या विषयाबद्दल करशील तसा तसा तुझा आत्मविश्वास वाढत जाईल आणि बघ तुला विषयाची गोडी निर्माण होते की नाही. तुम्हाला सांगू का बाळांनो, आपल्याला अभ्यास तसाच दिसतो जसा आपण अभ्यासाकडे पाहतो. आनंद का वैताग शेवटी आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय चमक येत नाही आणि तुम्ही सुद्धा प्रयत्नांशिवाय चमकणार नाही. खूप नवीन गोष्टी आज समजल्या टीचर, पण या गोष्टीत एक पात्र आहे, महारथी दानशूरकर्ण. त्याला तर किती अभ्यास केला, किती हुशार पराक्रमी होता तो, अपयशी का ठरला? तू हा प्रश्न विचारतेस ना, हाच प्रश्न स्वतः कर्णाला सुद्धा पडला आणि त्याने काय केलं माहितीये? तो प्रश्न भगवान श्रीकृष्णांना विचारला. मेरे साथ ऐसा क्यों हो रहा है भगवान? मेरी विद्या, मेरा साहस, मेरा सामर्थ्य सब क्यों छूट रहा है मुझसे? ऐसा क्यों हो रहा है भगवान? अंगराज कर्ण, जो विद्या नीति के मार्ग पर चलकर प्राप्त की जाती है उस संकट के समय में साथ छोड़ देती।
ये भगवान परशुराम का श्राप नहीं अंगराज, प्रकृति का नियम है। किंतु मैंने अथक श्रम किए थे। विद्या प्राप्त करने का प्रयत्न आपने क्यों किया था अंगराज? क्या विद्या का महत्व जाना था आपने? क्या विद्या प्राप्त करके समाज को लाभ देने की इच्छा थी आपके हृदय में? या केवल अपने अपमान का प्रतिशोध लेने हेतु आपने विद्या प्राप्त की? जब ज्ञान को मनुष्य साधन मानता है, किसी अन्य वस्तु को प्राप्त करने हेतु ज्ञान ग्रहण करने निकलता है, तब ज्ञान ग्रहण करते समय उसका मन स्थिर नहीं हो पाता। ज्ञान उसकी आत्मा का गुण नहीं बन पाता। जो व्यक्ति अमूल्य ज्ञान का मोल जानकर ज्ञान प्राप्त करता है, वो उत्तम बन जाता है। किंतु जो व्यक्ति कुछ और प्राप्त करने की आशय से ज्ञान प्राप्त करता है, वो जीवन भर श्रेष्ठ बनने की स्पर्धा में लगा रहता है, किंतु उत्तम नहीं बन पाता। आपने भी ज्ञान प्राप्त किया किसी आशय से, भगवान की शरण में रहकर भी आपका मन शांत नहीं हुआ। आप प्रतियोगिता करते रहे कहीं दूर बैठे अर्जुन के साथ। ज्ञान प्राप्ति का आपका आशय ही अनुचित था। तो इस विद्या का विस्मरण कैसे नहीं होता अंगराज? कैसे नहीं करता मैं प्रतियोगिता वासुदेव? कैसे समझौता कर लेता अपने जीवन के साथ? ये समाज निरंतर ही मेरी संभावनाओं को कुचलता रहा है, मेरी शक्ति को सम्मान नहीं दिया, मेरे स्वप्नों को स्वीकार नहीं किया, सदा ही सूत पुत्र कहकर अपमानित करता रहा है मुझे। ईश्वर की दी हुई संभावना मनुष्य का अधिकार है वासुदेव, और यही समाज किसी को उसके अधिकार से किस प्रकार वंचित कर सकता है? अवश्य ही ये घोर अपराध है राधे। तो फिर मेरा क्या दोष है वासुदेव? यदि मेरे मन में ऐसा दोष जन्मा, यदि मैंने प्रतियोगिता की, यदि मैंने बलपूर्वक अपना अधिकार प्राप्त करने का प्रयत्न किया, तो मेरा क्या दोष है वासुदेव? आपको जो दुख और अपमान मिले वो वास्तविक थे, किंतु आप उन्हें अवसर बना लेते तो समाज का उद्धार होता और आपका कल्याण होता। आप जैसे शक्तिमान मनुष्य का आधार यदि अन्य शोषित और पीड़ित लोगों को मिल जाता तो कितने जीवन सुख से भर जाते। आपके पास संभावना भी थी, सामर्थ्य भी था, और उस पीड़ा का अनुभव भी था, किंतु आपने अपना जीवन उन्हें समर्पित नहीं किया। आपने अपना जीवन समर्पित कर दिया दुर्योधन को, जिसके पक्ष में केवल अधर्म था और कुछ नहीं। आप यथार्थ कह रहे हैं वासुदेव। एक सत्य जान लीजिए, जो व्यक्ति समाज के लिए जीता है उसे स्वयं ही लाभ होता है, किंतु जो व्यक्ति केवल अपने लिए जीता है वो स्वयं को और समाज को दोनों को हानि पहुंचाता है। आप उचित कह रहे हैं वासुदेव। इस समाज को जितनी हानि अधर्मियों से नहीं होती, उससे अधिक हानि धर्म जानने वालों की निष्क्रियता से होती है। इस महायुद्ध का पाप हमारे सर है। टीचर, आता आलं लक्षात, आपण दहीहंडीच्या ऐवजी पुस्तक हंडिका केली आणि त्यात तुम्ही महाभारतच का निवडलं याचा हेतू आला बरं आमच्या लक्षात. टीचर, पण आपल्या अर्जुनाच्या पुढे काय झालं? तो तर किती गोंधळला आहे. श्रीकृष्णाने त्याला काय सांगितले म्हणून तो युद्धाला पुन्हा तयार झाला. तुम्हाला माहिती आहे का, भगवान श्रीकृष्णांना युगंधर म्हणतात, म्हणजेच समाजाला दिशा दाखवणारे. श्रीकृष्णांनी स्वतः आपले आयुष्य हे उदात्त हेतू, तो हेतू पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली व्यवहारिकता आणि आपल्या कर्तव्याप्रती संपूर्ण निष्ठा या तत्वावर व्यतीत केलं. फळाची अपेक्षा न धरता प्रथम आपला धर्म काय आहे या पद्धतीने आपले कर्म पालन करा, हीच श्रीकृष्णांची शिकवण आहे. मी केलं तरच ती एखादी गोष्ट होईल असा अहंकार अजिबात बाळगू नका. आपल्या सभोवताली असणाऱ्या
नैसर्गिक शक्तींना शरण जाऊन आपलं कर्तव्य पालन करा. आपल्या स्वतःमध्ये असलेल्या ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा वापर समाजासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी करा. हाच संदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिला आणि मग अर्जुन युद्धासाठी तयार झाला.
आहे कुरुक्षेत्रावरील महाभारत युद्ध 18 दिवस चाललं. या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली पांडवांनी बलाढ्य अशा कौरवांचा पराभव केला आणि युद्ध समाप्त झालं. बाळांनो, पांडवांनी आपला क्षत्रिय धर्म पाळला. एक शिक्षक म्हणून आम्ही आमचं काम केलं. आम्ही आमचा शिक्षक धर्म पाळला. आता विद्यार्थी म्हणून तुमचा कोणता धर्म आहे बरं? टीचर, आम्हाला कळालं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं. आमच्या शंका सुद्धा दूर झाल्यात. आता आमच्या चुकाही लक्षात येत आहेत. आम्हाला पुढच्याच महिन्यात सेमिस्टर एक्झाम आहे टीचर, आणि आम्हाला कळालंय आम्हाला नेमकं काय करायचं होतं. थँक्यू टीचर. तिनका था हमने सवारा, अपनी वो माटी और घर बारा, लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन, आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव, विजयी भव, गगन गए विजयी भव। की सुरंग भटकी है रोशनी, है छटपटा रही रोशनी, गगन गए विजयी भव। घायल है तेरा जल, तू नदी है राह बदल, पानी बुलबुला रहा है कल कल कल, तू निकल, तू निकल। माटी ने तेरी आज पुकारा, धरती ये पूछे बारंबार, लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी लुट रहा ये चमन तेरा वतन, आँखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन गए विजयी भव।
कुरुक्षेत्रात झालेलं कौरव पांडव युद्ध हे एका अर्थानं महायुद्धच होतं. रक्ता मांसाचा चिखल तुडवीत पांडवांनी विजय मिळवला. या कुरुक्षेत्रानं सूड पाहिला, प्रेम पाहिलं, माया पाहिली, तळमळ पाहिली, तडफड पाहिली, धर्म पाहिला, अधर्म पाहिला आणि भीतीही पाहिली. याच कुरुक्षेत्रातून माझा भगवद्गीतेरूपी संदेश संपूर्ण विश्वाला मिळाला. भगवद्गीतेतून सांगितलेल्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट, जसं ज्याचं कर्म आहे तसं त्याला फळ मिळतं. एकदा एका धनवान व्यक्तीनं आपल्या अहंकारात आपल्याच दिवाणजीवर राग काढला. दिवाणजीला नेमकं काय झालंय ते कळलंच नाही, पण आपल्या मालकाला तो काहीच बोलू शकला नाही. शेवटी त्यालाही रागच आला. त्यानं तो राग आपल्या सेवकांवर काढला. आता सेवकांनाही काही लक्षात येईना. त्यांनी तोच राग रखवालदारावर काढला. रखवालदार आता चिडणार तर कुणावर? घरी गेल्यानंतर सर्व राग त्यानं आपल्या पत्नीवर काढला आणि रागावून प्रवासाला जात असताना त्याला रस्त्यात एक मोठी आंब्याची आमराई दिसते. परंतु हात फळ खाऊ शकत नाहीत म्हणून तोंडानं ते फळ खाल्लं आणि तोंडानं आपण पचवू शकत नाही म्हणून पोटानं ते पचवलं. तेवढ्यात त्या बागेचा मालक तिथे आला आणि चोरी करणाऱ्या त्या माणसाला 4 फटके मारले. आता फटके बसले ते त्या बिचाऱ्या पाठीला. आता यात पाठीचा काय दोष, पण फटके मात्र पाठीला मिळाले. पण लक्षात ठेवा, कर्माचं फळ सर्वात महान आहे. जरी पाठीने मार खाल्ला तरी रडले मात्र डोळेच, कारण पाहिलं डोळ्यांनी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मृत्यूला घाबरू नका. एकदा एका संत महात्म्याकडे एक सम्राट येतो आणि म्हणतो, महाराज तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, तुम्हाला भविष्यातल्या गोष्टी कळतात, तर मला माझ्या भविष्यातील अशी एक गोष्ट सांगा की जी होणारच होणार आहे. त्या संत महात्म्यानं एक चिठ्ठी घेतली आणि त्यावर काहीतरी लिहिलं. ती चिठ्ठी सम्राटाकडे देऊन टाकली. सम्राटानं उत्सुकतेने चिठ्ठी खोलली आणि त्यातील मजकूर वाचून तो स्तब्ध झाला. त्यात लिहिलं होतं, हे राजा, भविष्यात तुझा सुद्धा सर्वांसारखाच एक दिवस मृत्यू येणार आहे. तुझ्यात जर का ताकद असेल ना तर या मृत्यूपासून वाचून दाखव. लक्षात ठेवा, मृत्यूचं हे भय हे मृत्यूपेक्षा जास्त भयंकर असतं. त्यामुळे मृत्यूला घाबरून जाऊ नका, तो शाश्वत आहे. तिसरी गोष्ट, आयुष्यात रोगी आणि भोगी बनू नका, तर कर्मयोगी बना. जेव्हा तुम्ही तुमचं कर्म कराल तेव्हाच तुम्हाला संकटाचे धक्के बसतील आणि हेच संकटाचे धक्के तुम्हाला मानवाचं महामानव बनवतात. संकटांना घाबरून जाऊ नका, आपलं धैर्य त्या प्रसंगात सोडू नका आणि प्रामाणिकपणे आपलं कर्म करा. चौथी गोष्ट, गर्दी कुणाच्या बाजूने आहे हे महत्वाचं नाही. परमेश्वर ज्याच्या बाजूने असतो ना त्याचाच नेहमी विजय होतो आणि परमेश्वर नेहमीच धर्माच्या बाजूने उभा असतो. आणि आता शेवटची आणि महत्वाची 5वी गोष्ट, या विश्वात सर्वच भगवानमय आहे. जे काही आहे त्या सगळ्यालाच भगवान समजून पुढे चला. सगळंच परमेश्वराचं आहे आणि परमेश्वरच सगळं आहे, सगळ्यांचाच आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. ये नन्हे फूल ही एक दिन नया भारत बनाएंगे. इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा बहका न पाए. पढ़ेंगे हम कि हमको कोई भी लड़वा न पाए. पढ़ेंगे हम कि धर्मों के सही पैगाम क्या है. पढ़ेंगे हम खुदा क्या है, हमारे राम क्या है. ये नन्हे दीप ही इंसानियत की लौ जलाएंगे. इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा पढ़ाएंगे. पढ़ेंगे हम तो जानेंगे गलत क्या हो रहा है. हमारे बीच आखिर कौन नफरत बो रहा है. कलम की रब
क्या है सूरज भी ये अपना खुद उगाएंगे। ओ इरादा कर लिया है हमने ऐसा पढ़ाएंगे। अपने कल को अपने आज से बेहतर बनाएंगे। हो इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा पढ़ाएंगे। इरादा कर लिया है हम इन्हें ऐसा पढ़ाएंगे। इरादा कर लिया है ऐसा पढ़ाएंगे, ऐसा पढ़ाएंगे। रामकृष्ण हरी. आज या शाळेचा गॅदरिंग म्हणण्यापेक्षा कृष्ण लीला, कृष्णाची लीला जन्मापासून त्यांच्या आईवडिलांची आणि शेवट महाभारत कृष्णाने जे काही केलं मुलांनी आणि शिक्षकांनी आणि शाळेच्या सर्व म्हणजे त्याच्यामध्ये मावशी मामा आणि सर्व पॅरेंट्स आणि सर्व मुलं यांनी जो कार्यक्रमाची जी रूपरेषा केली आणि प्रत्येक मुलांचं प्रत्येक टेजप्रमाणे प्रत्येकाचं पाठांतर झालं होतं की कुणाची काय टेज आहे आणि कुणी काय करायचं आहे ते प्रत्येकाचा कार्यक्रमातला हावभाव आणि ॲक्शन ह्या एवढ्या म्हणजे चांगल्या होत्या की शब्दच नाही आहे बोलण्यासाठी. त्याच्यासाठी सर्व मेंबर्स त्यामध्ये दत्ता सर असतील, शुभांगी मॅडम असतील यांचं सहकार्य आणि सर्व शिक्षक पालकवर्ग आणि सर्व विद्यार्थी यांनी जे कार्यक्रम केला तो अप्रतिम आहे. असेच कार्यक्रम इथून पुढे व्हावे ही शुभेच्छा देतो आणि या शाळेची अशीच भरभराट हो ही सर्व पालकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद सर फॉर युअर व्हॅल्युएबल फीडबॅक. Okay, Mr. Om Prakash Chaure is here within us to share his valuable feedback. I request, please come forward, sir, to share your. जय श्रीकृष्ण. अप्रतिम असा हा जॉयस शाळेचा हा संमेलन काय म्हणजे संमेलनाच्या माध्यमातून लहान मुलांनी ते त्यांचं प्रदर्शन केलं. खरंच त्यांचं वाखाणण्यासारखं त्यांचं प्रदर्शन आहे. एक त्यांची लहान मुलांची चिकाटी, शिक्षकांची जिद्द आणि पालकांचे सौजन्य या माध्यमातून हा प्रोग्राम खूप अप्रतिम असा त्यांनी सादर केला. खरंच सर्व शाळेचे शिक्षक वृंद, प्रिन्सिपल सर, डायरेक्टर, पालक या सर्वांची मेहनत, अप्रतिम अशी मेहनत, त्याबद्दल सर्वांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो.
मी खास या कार्यक्रमाला माझी कन्या कविता प्रवीण ताजने जिने अँकरिंग केलं, तिनं मला मागच्या वर्षी बोलवलं होतं, पण मागच्या वर्षी मी चेन्नईला होतो त्यामुळे मी येऊ शकलो नाही. तर यावेळेस जवळ आलो आणि खरंच मागच्या वर्षी श्रीराम पण आले साकारले, यावर्षी त्यांनी श्रीकृष्णाचं साकार केलं. द्वारका निश्चितच आपली द्वारकामय होईल, नगरी पुनश्चित प्राप्त म्हणजे स्थापित होईल, यात काही वावगं ठरणार नाही. आणि सर्वांना असेच मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. जय हिंद. Thank you so much, sir. We have Mrs. Poonam Saindane, ma'am, to share her valuable feedback. Ma'am, please come forward. माझा थोडा आवाज बसला आहे, सगळ्यांनी समजून घ्या. मला फक्त एवढाच फीडबॅक द्यायचा आहे पॅरेंट्स म्हणून, की ही जी गॅदरिंग होती ही खूप छान प्रकारे सगळ्या टीचर्स यांनी खूप मेहनत घेऊन खूप सुंदर प्रकारे ही गॅदरिंग इथे अरेंज केली होती. आमचे छोटे मुलं आहेत सिनियरचे, पण जो हे आपल्या नंतर ॲक्ट बघितला कृष्णाचा, त्याच्यात ते कोणीही बोर झाले नाही, जागेवरून उठून सुद्धा उभे राहिले नाही. इतकं सुंदर प्रकारे ते जे नाटक होतं ते सगळ्या मॅडम आणि सर यांच्या प्रयत्नाने खूप छान प्रकारे घेण्यात आलं होतं. आणि पॅरेंट्स म्हणून आम्हाला आमच्या मुलांसोबत इथे डान्स करायला भेटला, याबद्दल मी खरंच सगळ्या टीचर्सचे खूप सारे मनापासून आभार व्यक्त करते. आणि मुलं जे टी व्हीवर बघतात, टी व्हीवर बघण्यापेक्षा त्यांनी जे हे समोर बघितलं हे त्यांचं जास्त लक्षात राहणार आहे असं मला वाटतंय. कारण प्रत्येक मुलगा हा घरी जाऊन सांगणारच आहे की त्याने काय बघितलं किंवा कसं बघितलं. त्याच्यामुळे जी ही स्टोरी होती ही खूप छान प्रकारे, उगाच तो धांगडधिंगे गाणे घेण्यापेक्षा, पुष्पराज म्हणा कोणते म्हणा ते बाकीचे गाणे घेण्यापेक्षा, ही जी गॅदरिंगची थीम होती ही खूप छान प्रकारे मॅडमांनी इथे साकार केली आहे. त्याबद्दल मी सगळ्या मॅडमांचं खूप मनापासून आभार व्यक्त करते. मॅडमांनी पण खूप मेहनत घेतली आहे. आमच्या चारू मॅडमांना तर एवढं टेन्शन आलं होतं नर्सरीचे पोरं नाचतील का नाही नाचतील, कारण ते स्कूलमध्ये खूप चुका करत होते. पण नर्सरी, ज्युनियर, सिनियर सगळ्यांनी खूप छान प्रकारे, आम्ही स्वतः पॅरेंट्स पण आम्ही खूप चुका करत होतो 8 दिवसापासून, पण आज आम्ही अजिबात चुका न करता खूप छान प्रकारे आम्ही इथे एन्जॉय केलं आहे, डान्स केला आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे परत एकदा आभार व्यक्त करते. थँक्यू. या पडद्यामागचे सूत्रधार संकेत सर, स्टेजवर या. तुम्ही पडद्याच्या मागं नाही खाली होते म्हणून तुम्हाला बोला. Everyone, heartfelt gratitude on behalf of Joyous English Medium School to one and all present here. जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर मिस्टर दत्तात्रय कड सर, प्रिन्सिपल शुभांगी कड मॅम, अँड अकॅडमिक डिरेक्टर ऑफ चिल्ड्रन स्किल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन मिस्टर संकेत भिवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीचर्सला पण खूप नवीन गोष्टी या निमित्ताने शिकण्यासाठी मिळाल्या. सो वन्स अगेन थँक यू वन अँड ऑल. नाव आय रिक्वेस्ट ऑल द टीचर्स टू बी ऑन स्टेज फॉर नॅशनल सॉन्ग. एव्हरीवन स्टँड ॲट युअर प्लेस फॉर नॅशनल सॉन्ग. श्यामला मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित ध्रुवदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी